समीर देवधर डोंबिवलीच्या त्या इथं मंचावरच आहेत. म्हणजे देवधर मंडळाच्या अनेक कामामध्ये त्या सहभागी आहेत. पण त्यांचं विशेष उत्कृष्ट कामगिरी 8 वर्षे बँकेत नोकरी केली, 8 वर्षे इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी, नंतर आजारी आणि आई हे घर सांभाळण्याची जबाबदारी येऊन सुद्धा बजाज अलायन्स सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रमोशन नकारून 2015 मध्ये नोकरी सोडली. आर्थिक सल्लागार म्हणून स्वतःचे काम सुरू केले. टाटा इन्शुरन्स कंपनीचे काम अत्यंत उत्तम रीतीने केल्यामुळे रिवॉर्ड म्हणून त्यांना 8 ते 10 देशामध्ये पर्यटन करायला मिळाले आणि 2019 सालचा जागतिक स्तरावरचा नावाजलेला $1 मिलियन राऊंड टेबल हा अवॉर्ड त्यांनी मिळवलेला आहे. त्या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं. डोंबिवली ब्राह्मण सभेतही त्या कार्यरत आहेत आणि सुस्वर त्यांचा हा तर आपण अनुभवला सगळ्यांनी. हे असं विशेष योगदान मंजिरी देवधर यांचं, विशेष कामगिरी मंजिरी देवधर यांची देवधर मंडळातर्फे त्यांचा सत्कार. खरं तर माझं काम एवढं काही खूप ग्रेट नाही. म्हणजे आज मला जाणवलं की इथे येऊन, म्हणजे इथे आज कित्येक वर्ष निष्ठेने काम करणारी इतकी माणसं आहेत की त्यापुढे म्हणजे मला वाटत नाही की मी हा पुरस्कार घ्यावा असं. पण बेसिकली मी जेव्हा नोकरी करत होते त्यावेळेला माझ्या सासूबाईंचा खूप, म्हणजे त्यांनी प्लीज उभं राहावं, त्यांनी मला खूप मदत केली, खूप म्हणजे खूपच. आणि मुली सकाळी 7 वाजता जायची होती, रात्री 10 वाजता यायचे. शनिवार रविवार आम्हाला काही, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मार्केटिंग जे हे आहे किंवा इन्शुरन्स, बेसिकली इन्शुरन्समधलं मार्केटिंग ते लोक जगूच देत नाहीत तुम्हाला. इतकं प्रेशर असतं, टार्गेट असतं. तर त्यावेळेला समीर, माझे सासूबाई, माझे सासरे, आता नाही येत ते, पण त्यांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे दोन्ही मुलांची काळजी घेतली खूप. पण मला कुठेतरी असं वाटत, मला तेव्हा ब्रँच मॅनेजरचं प्रमोशन पण आलेलं समोर, पण मी ते नाकारलं आणि तेव्हा मी ती नोकरी सोडली बजाज अलियन्समधली. कारण ते अतिरेक व्हायला लागला आणि माझ्या कुटुंबापासून तुटते की काय अशी भीती मला वाटायला लागली. कारण एकदा ते टार्गेट आलं ना आपल्याला की आपणही त्याच्यात खूप वाहवत जातो आणि या बाकी सगळ्या आपली मुलं, सगळं कुटुंब ह्याच्याकडे आपलंही हळूहळू दुर्लक्ष होत जातं आणि ते माझं झालं होतं. तर तेव्हा मला वाटलं की इथे कुठेतरी मी थांबायला पाहिजे, कारण मला माझं घर जास्ती महत्त्वाचं आहे. मग मी तिथे थांबले. ते प्रमोशनही मी नाकारलं, ती नोकरीही सोडली आणि मी म्हटलं की आता मी माझं स्वतःचं काहीतरी सुरू करीन की जिथे मी घरसुद्धा बघू शकेन आणि व्यवसाय पण काहीतरी करू शकेन. त्याला 5 वर्ष झाली नोकरी सोडून आणि आता 5 वर्षांनी माझ्या व्यवसायात हळूहळू मी सेटल होते आहे. अजून एवढी काही सेटल झालेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एकच फक्त सांगेन की हा जो MDRT, हे सगळ्यांना माहिती असेल इन्शुरन्समध्ये MDRT हे $1 मिलियन राऊंड टेबल हे असतं. तर त्याच्यामध्ये हे जागतिक स्तरावरचं असतं. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पुरस्कार मिळालेले ते सगळे फक्त इंडियामध्ये किंवा टाटा थ्रू मिळाले होते. आता हे जे आहे हे जागतिक स्तरावरचं आहे अवॉर्ड माझं. तर त्याच्यामध्ये एकच मी उल्लेख करीन फक्त की त्याच्यामध्ये एक ठराविक प्रीमियम असतो. म्हणजे वर्षाला त्यांचं, कारण हे जागतिक स्तरावरचं असल्यामुळे जानेवारी टू डिसेंबर असं त्यांचं इयर असतं, कॅलेंडर इयर. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही 40 लाख प्रीमियम कलेक्ट केला पाहिजे किंवा 10 लाखाचं उत्पन्न तुमचं त्याच्यातनं व्हायला पाहिजे. या 2 त्याच्यामध्ये कॅटेगरीज असतात. त्याच्यातलं 10 लाखाचं उत्पन्न व्हायला पाहिजे हे मी अचीव केलं आणि त्याच्यामुळे मी MDRT झाले. दुसरं असं की त्यासाठी तुम्ही समजा 40 लाख प्रीमियम केलं किंवा 10 लाखाचं उत्पन्न जरी केलं तरी देखील तुम्ही MDRT होताच असं नाही. हे मला खूप इथे मुद्दामून नमूद करावं असं वाटतं, कारण हे कोणीही MDRT सांगत नाही. तुम्ही समजा 4 वर्ष 5 वर्ष जर हा व्यवसाय करत असाल तर त्या 4-5 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला जातो. म्हणजे असं नाही की मी एवढी वर्ष झाले नाही MDRT, यावर्षी झाले, पण यावर्षी मी MDRT जरी झाले तरी मागची 4-5 वर्ष मी कशा प्रकाराने पॉलिसी दिल्यात लोकांना, कशा प्रकाराने प्रोडक्ट विकली आहेत सगळ्यांना, किंवा कशा प्रकारे त्यांचं रिन्युअल येतं आहे. म्हणजे कस्टमरचं रिन्युअल जेव्हा सतत येत राहतं तेव्हा असं समजतं की ही पॉलिसी योग्य पद्धतीने दिली गेली होती. म्हणजे त्या क्लायंटच्या गरजेनुसार त्याला ती पॉलिसी दिली होती हे तिथे नमूद होतं आणि तो ट्रॅक रेकॉर्ड बघितला जातो आणि तो जवळजवळ माझा 98%
काही 1-2 जण नाही भरू शकले, पण 98% माझी परसिस्टन्सी आहे गेली 4-5 वर्ष. आणि म्हणून म्हणजे ती जर माझी नसती परसिस्टन्सी आणि 10 लाख जरी कमावले असते तरी देखील मला MDRT मिळालं नसतं. तर तो रेकॉर्ड बघितला जातो आणि मगच MDRT तुम्हाला दिलं जातं. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या कौतुकांनी पण मला इथे काम करायला खूप आवडतं सगळ्यांबरोबर, आणि ते मी करतच राहणार. आणि खरंच ही कौतुकाची थाप खूप मोलाची, खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. आणि आता मी दरवर्षी MDRT तर नक्कीच होईल, हे माझं आश्वासन तुम्हाला. देवधर यांना सॉफ्टवेअर क्षेत्रातील जागतिक पेटंट मिळाले. तर या क्षेत्राची ज्यांना माहिती असेल त्यांना त्याचं महत्त्व कळेल. ॲक्सेंचर सॉफ्टवेअर आशुतोष आलेले नाही आहे, पण त्याच्या भगिनी अकल्पिता देवधर इथे हजर आहेत, तर त्याचं कौतुक त्यांनी स्वीकारावं. आशुतोषची आईही इथे आलेली आहे. टूल तयार केलं. वेगवेगळ्या टेस्ट ऑटोमेशन आणि टेस्ट मॅनेजमेंट टूल यांच्यात दुवा म्हणून हे टूल काम करतं. या प्रोग्रॅमसाठी त्यांना व त्यांच्या कंपनीला जागतिक पेटंट प्राप्त झाले. त्यासाठी ऑटोमेशन कॅटेगरीमधील सर्वोच्च वैयक्तिक अवॉर्ड एस अवॉर्ड ॲक्सेंचर सेलिब्रेट्स एक्सलन्स त्यांना प्राप्त झालं. त्याबद्दल श्री आशुतोष यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अकल्पिता. आनंद होतोय. अत्यंत गोड व्यक्तिमत्व आणि आपल्या सगळ्यांमध्ये अगदी छोटंसं असलेलं व्यक्तिमत्व, जिच्या सागर कन्या असं तिला म्हणायला मला नक्कीच आवडेल, अशा आयुषी देवधरला मी इथे बोलवतेय. पुन्हा नाशिकहून आयुषी ये पटकन, तिला आपण पुरस्कार देतोय. ती स्विमिंग करते आणि गेल्या वर्षी ती मालवणच्या समुद्रामध्ये 1 किलोमीटर ती पोहली आणि ह्या वर्षी पण मालवणच्या समुद्रामध्ये 1 किलोमीटरचा प्रवास तिने यशस्वीरित्या टार्गेट केले. अशी ही सागर कन्या. आयुषीचं मनोगत काय असेल, ती खरं कमी बोलते खूप, नाशिकची म्हणून आणखीन मला अभिमान आहे, पण मला वाटतं आपण तिच्या आईला थोडंसं मनोगत व्यक्त करायला सांगूया. कारण या खरोखर तिच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, तिला स्विमिंग पूलवरती न्यावं लागतं वेळोवेळी, त्यांच्या वेळा बदलतात, तिला मालवणला घेऊन जायचं, हे सगळी मेहनत तिच्या आईची आहे आणि आई तिचं स्वप्न बघतीये आणि आयुषी नक्की साकार करेल. कीर्ती, 1-2 शब्दात तुझं मनोगत व्यक्त करशील. तू बोलतेस का आयुषी? तर आयुषीची आई जेव्हा तिने पहिल्यांदा स्विमिंग सुरू केलं तेव्हा जेमतेम 5.5 महिने झाले होते शिकून. आणि तेव्हा मी ठरवलं, तेव्हा मालवणची कॉम्पिटिशन हेल्ड झाली होती आणि तेव्हा मी ठरवलं की माझ्या मुलीला आता स्पर्धेला उतरवायचं. आणि तेव्हा तिच्याबरोबर शिकलेली 7-7 वर्ष प्रॅक्टिस केलेली सगळी मुलं कॉम्पिटिशनला होती आणि त्याच्यात सगळ्यात कमी कालावधीत शिकलेली अशी माझी मुलगी होती आयुषी देवधर. आणि तिने छान पद्धतीने ती कॉम्पिटिशन कंप्लीट केली. आणि त्याच्यानंतर मी स्वप्न बघायला लागले की माझी मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा गेटवे टू धरमतर हे 21 किलोमीटरचं अंतर मला तिला करून घ्यायचं आहे तिच्याकडून. एवढी इच्छा आहे माझी आणि ती पूर्ण करेल असं मला वाटतंय. धन्यवाद. असे मी या मुलं यात एवढी इन्व्हॉल्व झालेली पाहिली तर अतिशय आनंद झाला की आता हे मंडळ आपलं एक व्यक्तिनिष्ठ राहणार नसून एक संस्था म्हणून राहील वर्षानुवर्ष. आणि ऑलरेडी मी त्या दृष्टीने काही आमच्याकडनं काही थोडंफार होईल का असा विचार करत होतो, त्याला आणखीन दुजोरा मिळाला. तर माझं एक मनोगत मी वाचतो आणि मग काय करायचं ते तुम्हाला कळेलच. या निमित्ताने मागे वळून बघताना असं मी लिहिलं आहे, आम्ही कुटुंबीय म्हणजे देवधर कुटुंबीय 1972 पर्यंत केशवजन चाळ नंबर 5 गिरगावमध्ये राहत होतो. नंतर केनाचाळ नंबर 2 मध्ये राहावयास गेलो. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब, बेताची आर्थिक परिस्थिती, वडील दशग्रंथी ब्राह्मण, आप्पा याच टोपण नावाने सर्वजण ओळखायचे. अतिशय प्रामाणिक, साधे भोळे असे टापटीप, व्यवस्थितपणा आणि भक्तशीरपणा असलेले, विशेषतः वेळेच्या बाबतीत हे त्यांचे गुण. भिक्षुकीबरोबर कुटुंबाच्या कुटुंब आदरयुक्त विश्वासयुक्त भावनेने वर्षानुवर्षे जोडली गेलेली. आई ही धडाडीची, व्यवहार कुशल, वैतरणांना मदत करणारी व त्यांच्या हाकेला धावून जाणारी अशी होती. माहेरच्या
माहेरच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वतः फक्त 4थी इयत्तेपर्यंत शिकू शकल्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावे व त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती. विशेषतः इंग्रजी चांगले लिहिता बोलता यावे ही तिची आंतरिक तळमळ. आई वडिलांच्या योगदानामुळे मी चांगल्या गुणांनी इलेक्ट्रिकल इंजिनियर होऊन एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवू शकलो. व्यावसायिक क्षेत्रात इंजिनिअरिंग व माहितीच्या क्षेत्रात देशात व परदेशात महत्त्वाचे योगदान देऊ शकलो. ही आई वडिलांचीच पुण्य आहे व ईश्वराची कृपा. शेवटपर्यंत आई अप्पा दोघेही यानं त्या प्रकारे गरजूंना मदत करीत असत. विशेषतः गरजू मुले स्ट्रोक मुली नाही शिक्षण उपलब्ध व्हावे व त्यासाठी होईल ती व होईल तशी मदत करण्याकडे त्यांचा कल असावायचा. उभयतांच्या इच्छाशक्तीचा मान व स्मरण म्हणून आम्हा उभयतांतर्फे मी व स्वाती उत्तरी होण्याचा हा छोटासा प्रयत्न. तो प्रयत्न काय हे सुरेश दादा सांगतील. ते आहे शिक्षण निधीसाठी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सुरेशजी. वाडा देवदार आहेत ना आमच्या नाही म्हणजे आपला भाऊ हा माझा सगळ्यात मोठा चुलत भाऊ. आज हे करताना आमच्या सर्व देवदार कुटुंबियांपैकी हाच एक मोठा आहे आणि हा जे काही काम करतो त्याच्याकडे मी बरंच काही शिकलो आहे की मेहनतीला वयाचं बंधन नसतं. तर त्याला मी रिक्वेस्ट करणार आहे सुरेशच्या विनंतीनुसार की 1 मिनिट त्याने इकडे यावं नंतर त्याला मला नमस्कार करायचा आहे. त्या आमच्या याकरता पाठिंबा देणाऱ्या नव्हत्या. तर मी पौरोहित्य शिकलेली आहे आणि माझ्या पौरोहित्य शिक्षणामध्ये सुद्धा माझ्या सासूबाईंचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण त्या माझ्याकडून त्याची तयारी करून घ्यायच्या आणि आता आम्ही एवढं पौरोहित्य करतोय की आम्ही लग्न मुंजी हे सुद्धा लावतो. त्यामुळे आता जे तुम्ही हे स्त्रियांचं म्हणालात त्याच्यामध्ये मला वाटतं जे काहीतरी थोडीफार सुरुवात केलेली आहे. नमस्कार. मोठ्यांचा मान ठेवणं हे कितीही मोठं झालं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यात अभिमान वाटतो. सकाळी कल्पना सुचली जसं आपण चित्पावून म्हटलं की जय 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 परशुराम म्हणतो तसं आता जय देवधर म्हणायचं आणि दरवर्षी कहू की देवधर. आता मी सायलीताई गंभीरे यांना बोलवते त्यांनाही काहीतरी अनाउन्स. एवढा सुसंस्कृत आणि आपला घरचा परिवार मिळाल्यावरती मला एक महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त असणारी अशी अनाउन्समेंट करावीशी वाटते की जे आपल्या इथेच आता नवीन उद्योजक उद्योजिका यांच्यासाठी आपण देवधर मंडळ तर प्रयत्नशील आहोतच, पण त्या व्यतिरिक्त आपण आत्ता मिनलताई मोहाडीकर यांची उद्योगिनी जी संस्था आपण बघितली त्या संस्थेचंही कार्य मोठं आहे. ती गेली 30 वर्ष त्या उद्योग क्षेत्रामध्ये आहेत आणि महिला दिनाच्या निमित्ताने महिला दिनाच्या दिवशी नाही कारण त्या दिवशी महिलांचे अतिशय मोठमोठे प्रोग्राम असतात, पण महिला दिनाच्या आधीच्या शनिवारी अशी ही वार्षिक उद्योगिनी परिषद घेतली जाते दरवर्षी राजा शिवाजी विद्यालयामध्ये आणि ते यावर्षी 1 मार्च रोजी आहे. संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्कीम्स म्हणजे गव्हर्नमेंट रिलेटेड असू देत किंवा अजूनही आर्थिक म्हणा किंवा इकॉनॉमिकल कुठल्याही क्षेत्रातलं मार्गदर्शन जे असतं अशा स्वरूपाची चर्चासत्र असतात आणि दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. सकाळी 9 ते संध्याकाळी साधारणपणे 7-8 असे होतात. त्याच्यात उद्योगिनी पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रातल्या 4 विविध कोपऱ्यांमधले सिलेक्ट होऊन असे उद्योगिनी पुरस्कार असतात. तर त्या अशा परिषदेचा लाभ आपल्यामधील उद्योजक उद्योगिनींनी जरूर घ्यावा. याच्यासाठी मी फक्त तुम्हाला आज डेट एक हे करायला ठेवते. तुम्ही डेट मार्क करून ठेवा. 1 मार्चला सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत इन्क्लुझिव्ह ऑफ फूड आणि लंच वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं. अतिशय नॉमिनल चार्ज घेतले जातात आणि अशी परिषद ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचं आहे अशा महिला तरुणांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि ज्याचा डेटा मी आपल्या यंग DDDमध्ये नक्कीच पाठवून देते लवकर. म्हणजे डिटेल तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण कार्यक्रम काय आहे म्हणजे तुम्हाला ठराविकच चर्चासत्रांना यायचं तर त्या वेळेत वगैरे असं प्लॅनिंग करता येईल. तर मला खरंच मोह आवरला नाही म्हटलं की ही अनाउन्समेंट मी आज इकडे नक्की करते की ज्याने तुम्हालाही त्याचा एक उपयोग होईल. धन्यवाद. आराध्या आजी देवधर. आराध्याच्या हस्ते आपण नंबर्स काढूया. विनर्स नंबर
परत घ्या. 60 नंबर नूतन. सात देवधर. अभिनंदन नूतन चिपळूणहून खास आलेला आहे. त्यांना बक्षीस द्या. 141. श्रेयस समीर देवधर. अरे वा वा. होस्ट श्रेयस समीर देवधर. मंजिरीचे सुपुत्र. मंजिरीच घे. आला का? आला आला आला. वा वा वा. 154. 154. विनायक विष्णू. काले यांनी गेम्स मध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. सगळ्यांना खूप भूक लागली मला माहिती आहे. आणि इथे प्रमुख पाहुणे म्हणून येण्यामध्ये किंवा हे आमंत्रण स्वीकारण्यामध्ये मी अगदी सुगंधाताई आणि सुरेश देवधरांना सांगत होते की अहो देवधर कुळामध्ये इतकी छान छान अचिव्हर्स आहे तर तुम्ही मला हे कसल्या धर्मसंकटात टाकताय. पण जबाबदारी त्यांनी दिल्यावर ती आता मला पार पाडली पाहिजे आणि तुम्हाला भूक लागली हे लक्षात पण ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी अगदी थोडक्यात तुम्हाला असं सांगेन की माझा जो काय परिचय वाचलेला आहे त्या ह्याच्यात पण छापलेला आहे. तर हे मुंबई ग्राहक पंचायतीचं काम मी करायला गेले त्याच्याबद्दल थोडं सांगेन. आणि 84 साली मी मुंबई ग्राहक पंचायतीची सभासद झाली आणि त्यावेळेला ही संस्था आणि चळवळ ही एकत्र जाणारी आहे हे मला काही माहिती नव्हतं. एक सोय होती त्याच्यामध्ये कारण मी बँकेमध्ये डायरेक्ट ऑफिसर म्हणून नोकरीला लागले होते. घरामध्ये आपली पिढी बरीचशी म्हणजे आता इथे जी सगळी जमलेली आहे ती बरीचशी असं असतं ना की एका हातात पुढची पिढी आणि दुसरा हात मागच्या पिढीला आधार द्यायला आणि नवऱ्याचा हात धरायला वेळच नाही अशी आपलं आयुष्य चाललेलं असतं. तसंच होतं माझं. आणि त्याच्यामुळे हे आपल्याला चोख सामान चोख वजन उत्तम दर्जा रास्त किंमत योग्य वजन वा छान आहे. आणि ते मी सामान यायला लागलं आणि जर संस्थेचं मुखपत्र घरी यायला लागलं त्याच्या मी प्रेमात पडले. त्याच्यानंतर त्या पंचायत पेठेमध्ये मी गेले. पहिली पेठ टिळक मंदिरात लागली होती पाडल्याला. सुरज देशपांडे आले होते तिथे काही गेले नव्हते. पण नंतर त्या पंचायत पेठा दादरला भरायला लागल्या. बरं त्या शिवाजी पार्कचा ब्राह्मण तिथे आपण जातच असतो कुठल्या तरी कारणाने त्यामुळे आपलं परिचय असतं. बरं आमचे ते वैद्य वगैरे माझ्या आत्या विद्या जे मग तिथे होते त्यामुळे तो संघ म्हणजे आपलंच होतं सगळं. तर मग तिथे जायला लागले. तर त्यामुळे तिथे जे मुख्य गोष्ट होती की प्रदर्शन आणि विक्री या नावाने ज्या गोष्टी होतात त्याच्यापेक्षा तिथे काहीतरी वेगळं होतं. म्हणजे बिल घेतलं पाहिजे असं तिथे ठासून सांगत होते. बिल द्या आणि बिल न देणाऱ्या ग्राहकाला आपल्या उद्योजकाला तिथे काही स्थानच नव्हतं. तू बिल दे आणि कापडी पिशवी आणायची तुम्ही इथे तुम्हाला प्लास्टिकची पिशवी मिळणार नाही. म्हटलं हे छान आहे की हे एक प्रच्छन्न पर्यावरण रक्षणच आहे.
आपल्यावर जुलमाने लागलेला आहे. कापडी पिशवी नसली तर आम्ही कापडी पिशवी विकतोय, ती विकत घ्या, पण प्लास्टिकची पिशवी आणायची नाही आणि मिळायची नाही. म्हटलं हे खूप छान आहे. अशा तऱ्हेने मी नोकरी करत असताना त्या संस्थेविषयी मला अधिक माहिती लागली. तसंच लोकसत्तेमध्ये त्यांचं ग्राहकांशी हितगुज म्हणून एक सदर चालवलं. 25 वर्ष विनामूल्य सदर चालवलं संस्थेत. तर त्याच्यामध्ये एकदा आमच्या मालती काकू आठवले म्हणून होत्या, म्हणजे ते पण आमचं असं कुटुंबच आहे. असं मालती काकू, अनुराधाताई, अमुक मावशी वगैरे अशाच त्या ज्या माझ्यापेक्षा पण सिनियर तिथे आहेत त्या करता काम. तर त्या मालती काकू आठवलेनी गुलाल का उधळायचा नाही, आणि पूर्वीच्या काळी गुलाल उधळायचा तो तांदूळाच्या पिठीपासून कसा तयार केलेला असायचा, आणि आता उधळला जाणारा गुलाल हा का हानिकारक आहे, ह्याच्यावर असा एवढा मोठा सुंदर लेख लिहिला होता. मी म्हटलं हे भलतंच आहे काम ही संस्था म्हणजे, तर आपण यांच्याशी आपण जोडलं जायला पाहिजे. आणि मी बरोबर 21 वर्ष झाल्यानंतर बँकेतली नोकरी सोडून दिली, कारण आय वॉज वर्किंग ॲज अ सिनियर मॅनेजर. म्हणजे मी प्रमोशन नको म्हणो, हो म्हणो, काही नको, मुंबईच्या बाहेर राहणार. तर ते मला मगाशी यांनी जसं सांगितलं तसं माझं कुटुंब, माझी मुलं बाळ ही आणि घरातली वृद्ध माणसं जी अजूनच वृद्ध झाली होती, तर ही सगळी सोडून कुठेतरी मला जायचं नव्हतं. विथ प्रमोशन, विदाउट प्रमोशन कसंही जायचं नव्हतं. आणि सहचराचं सहकार्य हे कायमच असल्यामुळे, म्हणजे नोकरी धर असं त्यांनी मला कधी सांगितलं नाही, आणि सोडल्याला का सोडते असं विचारलं नाही. त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सांगते की या ज्याला आपण एक नारी शक्ती म्हणतो, ती नारी शक्ती जागृत होते तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे सहचराचं सहकार्य असतं, पण त्याच्याच बरोबर पैसे कमावण्याची जबरदस्ती नाहीये. मला एकदा माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, मला बघ 2 मुली आहेत, मी लग्न करून त्यांना नीटनेटका नवरा बघून दिला ना, माझी जबाबदारी झाली. तुला मुलगा आहे, यू हॅव टू मेक हिम वर्दी ऑफ सपोर्टिंग अ फॅमिली. सो तुला मुलगा आहे म्हणून तुला ही जास्त जबाबदारी आहे, मला मुलगी होती. आणि म्हटलं अरे हा तुझा अप्रोच मला फारच पटतोय, आणि जे जे 2 मुलगी म्हणून कोणी दुःख करत असतील त्यांना मी ताबडतोब हे सगळं जाऊन सांगणार की सुखी व्हा. मला मुलगा आहे म्हणून आय हॅव टू मेक हिम वर्दी ऑफ सपोर्टिंग अ फॅमिली आणि अर्निंग टिल सच टाइम दॅट ही कॅन कीप ऑन अर्निंग. आज कोणी 40व्या वर्षी IT मधला एखादा 45 वर्षी नोकरी सोडतोय, आपण बघतो, काय वाईट आहे त्याच्यात, पण हे 40 वर्षापूर्वी शक्य नव्हतं, आज शक्य आहे. त्यामुळे हे ग्राहक पंचायतीचं काम करत असताना शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागाचा एक उपअंग म्हणजे मासिक, जे ज्याला आपण हाऊस मॅगझिन म्हणतो, त्याचं संपादन हे करता आलं. त्याच्याच बरोबर माझं जे शिक्षण होतं आणि जी मला लेखनाची आवड होती, आमच्या अनुराधाताई नरसाळे, वसुंधरा तू MA पेपर लिहित नाहीयेस, लोकसत्तेच्या वाचकांसाठी लिहायचंय, छोटी छोटी वाक्य कर, थोडक्या एका लेखात एकच मुद्दा मांड, 10 मुद्दे नाही, 10 लेख झाले पाहिजेत 10 मुद्द्यांचे. हे जे शिक्षण झालं ना, हे ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला कुठल्याही विद्यापीठात नाही मिळणार. स्वयंसेवी काम करत असताना जे शिक्षण मिळतं, माणसाला बरोबर घेऊन जाण्याचं, प्रत्येकातली क्षमता ओळखून त्याला ते काम देण्याचं, हे तुम्हाला जमलं तर तुम्ही एन्जॉय करता स्वयंसेवी काम. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे मी असं ते एन्जॉय करत गेले, लिहित गेले, आणि त्याच्यातून काही इश्यूज, आपल्या एखाद्या लेखाने एखादा इश्यू निर्माण होतो की ग्राहकांना काय, खरंच हो सांगू का की कन्झ्युमर्स आर रिअली गलिबल, आणि त्यांना वेठीला धरायला, कारण विक्रेत्याला फक्त विकायचं आहे. त्याला तुमच्या तब्येतीला नुकसान होतंय का, तुमच्या खिशाला चार बसते का, वेदर आय एम गेटिंग वर्थ ऑफ माय मनी, मला माझा जेवढा खर्च केला तेवढा व्हॅल्यू फॉर मनी मला मिळतो का, ह्याच्याशी धंदा. टाटांचे वाक्य आहे, त्यांना विचारलं होतं की अंबानी आणि तुम्ही, ते म्हणे अंबानीज आर बिझनेसमॅन अँड वी आर इंडस्ट्रियलिस्ट, असं त्यांनी उत्तर दिलं. तर जो बिझनेसमॅन आहे त्याला धंदा करायचा असतो,
त्याला घेणाऱ्याच्या हिताची, म्हणजे जाहिरातीत भले सांगू दे की तुमच्या तब्येतीची काळजी आम्ही घेतोय, तुमच्या सौंदर्याची काळजी घेतोय आणि काय काय. म्हणून मग मुंबई ग्राहक पंचायत ॲडवॉच क्लब आहे, आस्की बरोबर आम्ही काम करतो आणि जे जाहिरात विषयक नियमावली, परत हे सेल्फ रेग्युलेशन अँड फंडेड बाय कॉर्पोरेट्स, त्यामुळे तिथे त्यांचे हातही बांधलेले असतात. ह्या सगळ्यातून मार्ग नागमोडी कसा काढायचा. आणि मग जेव्हा फेअर अँड लवलीची जाहिरात असते ती आपल्याला म्हणते की हळदीचा उपयोग नाही, आमचं लावा. तेव्हा मग आमच्यातले जे कोणी आयुर्वेद शिकलेले आहेत, परंपरा अभ्यास केलेले आहेत, त्यांना धरायचं, त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं, त्यांना म्हणायचं अहो ही जाहिरात आहे, आपल्या परंपरेचा अपमान करते, आपल्या हळदीचे जे गुणधर्म आहेत, अरे आम्ही तान्याबाळा हळद लावतो आणि ही म्हणते की चेहऱ्याला हळद लावू नका, ही जाहिरात मागे घ्यायला लावा. असं काम करताना तुम्हाला यू हॅव टू बी ऑलवेज ऑन युअर टोज, अलर्ट राहावं लागतं खूप. आता रेरामध्ये तेच चाललंय, अलर्ट राहावं लागतं. आणि शिक्षण विभागाचं काम करत असताना आम्ही शिक्षण विभागामध्ये निरनिराळी शाळा, कॉलेज, महाविद्यालय, क्लब, रोटरी क्लब पासून ते महिला बचत गटापर्यंत, कारण माणसाला पैसा मिळवायची जेव्हा खूप इच्छा असते ना, तो पैसा मिळवतोच, पण वन शुड स्पेंड वाईजली. गुंतवणूक पण वाईजली केली पाहिजे. मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगते आणि माझं भाषण आवडतं घेते. जे तक्रार मार्गदर्शन केंद्र मी चालवत असे, आता नाही चालवत आहे, ते तसं ग्राहक पंचायतीचं जे ऑफिस आहे कुठे कूपर हॉस्पिटलच्या जवळ, ते तिथे एक तक्रार मार्गदर्शन हे नेहमी चालू असतं आणि ठिकठिकाणी चालू असतात. सगळं व्हॉलेंटरी आहे, कुठेही फी घेतली जात नाही, पैसे घेतले जात नाही. तर तिथे एकदा एक 5-6 माणसांचा गट आला, ते सगळे शिक्षक होते. ते टाऊनमधून आले होते, म्हणजे बॉम्बे सेंट्रल, चर्नी रोड वगैरे असं करून ते अंधेरी गाठून आले होते. आणि त्यांनी काय सांगितलं की आमची फसवणूक झाली. काय फसवणूक झाली? आपण नेहमी ना मल्टी लेवल मार्केटिंग वगैरे ह्याच्याविषयी खूप भुलवणारी अशी वाचतो, जसं औषधाच्या जाहिरातीत किंवा एखाद्या बुकमध्ये फक्त सक्सेस स्टोरी असतात, आपल्याला फेल्युअरच्या स्टोरीज कोणी छापत नाही. टीव्हीत पण असंच असतं. तर तिथे ती जी मंडळी आली होती त्यांनी काय केलं होतं, 3 भांड्यांचा सेट, कुकवेअर, स्वयंपाकघरात वापरायचा सेट, 3 भांड्यांचा सेट. हां, आणि हा 3 भांड्यांचा सेटची किंमत 30,000 ते 45,000 रुपये. इमॅजिन, आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि ही भांडी वापरल्यामुळे काय होतं, तर ह्याच्यात शिजवलेलं अन्न खाल्लं तर डायबिटीज बरा होतो. आणि मंडळीने विकत घेतली. म्हणजे एक तर तुम्ही त्या रोगामुळे जेरीस इतके आलात की तुम्हाला कोणी फसवू शकत. तुम्ही इतके कंटाळले तुमच्या डायबिटीसला, किंवा एक डायबिटीसचा माणूस असल्यामुळे सगळ्या घरातल्या माणसांसाठी जे स्वयंपाक करावा लागतो, 2 प्रकार 4 प्रकार बनवावे लागतात, त्याच्यासाठी घरातली बाई पण कदाचित, पण ते सगळे देवे अर्निंग. ते शिक्षक होते ही आणखी त्यातली मला एक ज्याला बदलतो व्याघात म्हणतो ना आपण, तसा वाटला की ते शिक्षकच असे फसले तर ती त्यांचे विद्यार्थी काय करत, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. इतकंच नाही तर ते मल्टी लेवल मार्केटिंग असल्यामुळे काही जणांनी 5 सेट विकत घेतले होते. म्हणजे हे तुम्ही अमक्या ह्याला विका आणि मग तुमचा सेट तुम्हाला 45,000च्या ऐवजी 20,000 आवडेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते मल्टी लेवल मार्केटिंगची जी काय गणित असतात त्या गणित. आणि एक बाई तर चक्क रडकुट, ती म्हणजे माझी एवढी छोटीशी जागा आहे, त्याच्यात एका बाजूच्या कोपऱ्यात ते 5 सेट आता 8 महिने पडले, कोणीच नाही विकत घेत, आता मी काय करू. मग आम्हाला वाटतं की ग्राहक शिक्षण हे शालेय पातळीवर कशासाठी पाहिजे. कॅच देम यंग, त्यांना लवकर आत्ताच सांगा की फूड लेबल वाचलं पाहिजे. फूड स्टँडर्ड्स अँड अथॉरिटीवर मी काम करत होते आणि ती मी प्रॉक्सी होते. माझा नवरा प्रमोद देवधरा फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे UD सिटीमधला, आणि त्यामुळे तिथे स्त्रीसाठी रिझर्व होती पोस्ट. आणि संस्थेमध्ये
ह्यांची पण माहिती होती प्रमोद काय करतो किंवा त्याचं जे मिशन आहे की गुड हेल्थ थ्रू राईट फूड. जर तुम्ही नीटनेटकं अन्न हे नीटनेटकेपणाने बनवून जर नीटनेटक्या वेळी नीटनेटक्या प्रमाणात खाल्लं तर तुम्ही आजारी पडू शकणार नाही किंवा पडलात तर त्या आजारातून कसं दुरुस्त करायचं वगैरे वगैरे ते त्याच्या शास्त्राच्या साह्याने तो चुपचापपणे हे का सल्ले देत असतो, कुठेही पाठी लावून नाही. ही सॉर्ट ऑफ त्याची समाजसेवा चालू असते. तर ते संस्थेला माहिती होतं, त्यामुळे त्यांनी मला तिकडे धाडून दिलं आणि त्याच्या साह्याने मी 4 वर्ष त्या FSSAI वर काम केलं. त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधी आणि नंतर सुद्धा फूड लेबल वाचलं पाहिजे. फूड लेबल म्हणजे रॅपर रिडिंग. आम्ही शाळेमध्ये जातो, आता आमची इच्छा आहे की कॉर्पोरेट लेवलमध्ये, कारण काही कॉर्पोरेट सांगतात की नवी नवी मुलं येतात आणि कमवायला लागतात, खायची बिची काही अक्कल नसते आणि आजारी पडतात आणि आमचं नुकसान होतं. म्हणजे HRचा दृष्टिकोन त्यांना एनलायटनमेंट कशासाठी, हरकत नाही ना, कंपनीचं पण नुकसान होऊ नये, त्यांची पण तब्येत चांगली राहावी, व्हाय नॉट. आणि इथे आम्ही गेलो होतो तर एक माणूस म्हणाला की अरे यार पता ही नहीं है, ऐसा काम करते करते मैं तो गुड्डे का एक अख्खा पॅक खा गया, कभी पता ही नहीं चलता. आणि त्या गुड्डेमध्ये फॅट किती आहे, ते गुड्डे फक्त गुड्डे तुम्हाला किती कॅलरीज देतं हे कोणी बघितलंय. तर हे आम्ही काम करतो. तर मी सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळीजण जिथे जिथे कुठे असाल, कुठल्या तरी क्लबशी संबंधित असाल, कुठल्या तरी शाळेशी संस्थेशी, इथे खूप जण आहेत की जे निरनिराळ्या संस्थांशी संलग्न आहेत. शाळेशी असतील, शिक्षणाशी असतील, कॉर्पोरेट लेवलमध्ये असतील, कुठेही असतील, तिथे अशा तऱ्हेचं जर तुम्हाला काही 2 तासाचं दिवसभराचं सजग ग्राहकत्व, बी अवेअर कन्झ्युमर, देन यू विल बी प्रोटेक्टेड. शिक्षणातून संरक्षण काय आहे, जसं रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आपण म्हणतो की लस टोचा, म्हणजे तसं हे शिक्षणाची जर लस टोचली ना तर मग वकिलाचं कडून तिकडे कंझ्युमर कोर्टात धावायला 11 वर्ष केसेस पेंडिंग आहेत. 90 दिवसात काही निकाल लागत नाही, कारण गव्हर्नमेंट आवश्यक तितके योजना. काय समजा एक सेमिनार झालं, CPA इज बेटर और IBC विच इज द लास्ट थिंग. मग इफ इट इज IBC देन यू स्ट्रँग्युलेट द इंडस्ट्री. मग इंडस्ट्री बंदच पडेल तुम्ही त्या NCLT-कडे गेल्यानंतर. तसं नाही करायचं आपल्याला. उपभोगावर संयम, संस्थेची त्रिसूत्री, उपभोगावर संयम, वितरणात समानता आणि उत्पादनात वाढ. नमस्कार. जीवन मार्ग स्वीकारलेला आहे. मुळात आग लागल्यावर वीर खाण्याची हे अलीकडे बरेच वेळा दिसतं. त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, इथे बरेचसे डॉक्टर्स आहेत, मेडिकल एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्यासमोर नीट बोलणं नाही तेवढं योग्य नाही. पण एक अनुभवातून की माझं आरोग्य ज्या तऱ्हेने मी अन्नातून उत्तम राखू शकतो, ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनचा जो अभ्यास केला, तसं आमच्या परिवारात सांगितलं, रेकी शिक्षक म्हणून मी झालो की मला ज्या व्याधी झालेल्या होत्या त्या कोणत्याही पॅथीनी बऱ्या झाल्या नाही, त्या रेकीने जादू केल्यासारख्या झाल्या. आणि म्हणून गेले 27 वर्ष या मार्गावर मी वाटचाल करत आहे. माझी वाटचाल वेगळी, देवधर मंडळाची वाटचाल वेगळी, त्याच्यावर पण वाटचाल आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर माझ्यातर्फे कुणालाही कसल्याही प्रकारची मदत लागली तर ह्या खांद्यावर एक विश्वासाचा आधार म्हणून शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणी असतील सोडवण्यासाठी माझ्याकडे कायम वेळ असतो. धन्यवाद. काल सगळ्यांचा सहभाग या खेळांमध्ये होता. अत्यंत उत्साहाने सगळ्यांनी भाग घेतला, त्याच्यामुळे आपण हे खेळ यशस्वी करू शकलो. सगळे ज्यांनी खेळामध्ये सहभागी घेतलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंजिरी श्रेयस समीर विष्णू
असते आणि सगळ्यांशी संपर्क साधून असते आणि आज खास सांगलीहून संमेलनासाठी आलेली आहे. सांगलीचा आपला मेळावा जो झाला होता तो तिने एक हाती समर्थपणे सांभाळला होता आणि मॅक्झिमम उपस्थिती तिथे होती. मंजुषा देवधर, मंजुषाने काल स्टेज गाजवलेलं आहे. अकल्पिता आशिष, आपल्या वाचाच्या समर्थ आहात. सुनील रवींद्र वाई, सावकाश सावकाश. यश दीप तन्मय नाशिककर, कालचा आपला कार्यक्रम यशस्वी करण्यात यांचे हात होते. कीर्ती, कीर्ती केदार देवधर, केदार देवधर, नरेशजी दीक्षित, ते खालीच असतील आणि पुष्पा नरेश, पुष्पाताई या या. या आपल्या कवयित्री आहेत. नारी शक्ती या विषयावर काल त्यांनी 2 सुंदर कविता वाचून दाखवल्या आणि नेहमी वाचकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात. आणि कोणी शुभांगी, सूत्रसंचलन, कार्यकर्त्यांसाठी आपण ज्या ह्या बक्षिसं देतो आहेत ही सगळी बक्षिसं आपल्या अध्यक्षांनी स्पॉन्सर केलेली आहेत. सुगंधा वहिनी त्यांनी माझ्या बरोबरीने आज काही इथे उभ्या होत्या आणि खरं म्हणजे मला सांभाळून घेतलं, मला त्यांनी इथे चान्स दिला. खरोखर मी पण त्यांची आभारी आहे म्हणण्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त करते. तो जास्त चांगला करतो. शुभांगी, सुनील, आज सरिताताई कार्यवाह आलेली नाहीये. सहकार्यवाह पूर्वा आहे का? पूर्वा देवधर सहकार्यवाह. कोषाध्यक्ष आशिष वाटचाल, मंडळाचे पहिल्यापासून म्हणजे 70 सालापासून जवळजवळ काम करणारे हे कार्यकर्ते आहेत. उपस्थिती प्रत्येक वेळी असून द्या. संजय देवधर,
वाना देवधर, समीर देवधर, विष्णू देवधर, आणि अध्यक्षांचा पुरस्कार आजच्या प्रमुख पाहुण्या वसुंधरा त्यांच्या हस्ते. खरंच असतं, खूप चिंता असतं डोक्यामध्ये कार्यक्रमाचं पूर्ण सांगता होईपर्यंत. अनेक गोष्टी, अनेक विषय असतात. प्रत्येक गोष्टीचं कोऑर्डिनेशन करणं, कार्यकर्त्यांना सतत कार्यरत ठेवणं, त्यांना चैतन्य देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, हे सगळं काम खूप मोठं असतं. हा संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत अध्यक्षांचं BP किती असेल, मला वाटतं ते कूल असतात म्हणूनच हे सगळं शक्य होतं. आणि खरोखर त्यांची प्रेरणा, त्यांचा प्रोत्साहन आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे असतं. म्हणूनच हे कार्य एवढं मोठं देवकार्य म्हणू आपण, ईश्वरीय कार्य म्हणून हे शक्य होतं. एक कर्तव्य म्हणून मला निश्चितपणे आपल्याशी थोडासा संवाद साधायला आवडेल. आपल्या स्मरणिकेची संकल्पना आहे संकल्प, म्हणजे त्याचं शीर्षक आहे संकल्प, आणि संकल्पनाचा थीम आहे नारी शक्ती. तर नारी शक्ती या विषयावर तुम्हाला बरेच लेख आपल्या स्मरणिकेत वाचायला मिळतील. अतिशय उत्कृष्ट लेख आहेत, त्याबद्दल मी बोलत नाही. आत्ता ह्या पूर्ण कार्यक्रमात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्त्रियांचं महत्त्व अतिशय उत्तमपणे व्यक्त केलेलं आहे. आणि स्त्रियांमध्ये विशेषतः पत्नी या नात्याने असलेलं महत्त्व. खरं तर आपल्या सगळ्यांच्या जीवनात स्त्री ही अगदी लहानपणापासून, म्हणजे आईच्या स्वरूपात येते, नंतर बहिणीच्या स्वरूपात येते, नंतर वहिनी किंवा मामी काकू अशा बऱ्याच स्वरूपात येतात. पण आपल्या आयुष्याचा 2/3 भाग जो आहे त्यात जी स्त्री येते ती असते पत्नी. आणि पत्नीचं महत्त्व वसुंधराताईंनी सुद्धा सांगितलं की सगळे सुरुवातीचे कार्यकर्ते पुरुष होते, पण ते उत्कृष्ट काम करू शकले केवळ त्यांच्या पत्नीच्या असलेल्या त्यांच्या पाठिंब्यामुळे. तर पत्नीचं महत्त्व अतिशय आहे. आणि आज सुद्धा तुम्ही बघितलं तर देवधर मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यापैकी बऱ्याच व्यक्ती ज्या आहेत त्या स्त्रिया आहेत. म्हणजे थोडी एक 2-4 नाव सांगतो. शुभांगी संजय, शुभांगी सुनील, सुगंधा देवधर, सुगंधा सुरेश, पूर्वा प्रमोद, वसुंधरा देवधर पर्वते, सरिता मुकुंद, अकल्पिता, मंजिरी समीर, पुष्पा नरेश, सायली अमोल आणि अनेक. तरी पत्नी, या पत्नीची एक सुरेख व्याख्या माझ्या एका मित्रांनी केली, ती तुम्हाला निश्चितपणे ऐकायला आवडेल. टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपले सगळे आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवून येते आपल्या आयुष्यात आणि होऊन जाते आपली. जगते आपल्या सुखासाठी, फुंकर घालते आपल्या अपयशावर, फुंकर घालते आपल्या वेदनांवर. पण मान सन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते प्रकाशाची सावली होऊन. तिला पत्नी असं म्हणतात. तर पत्नीचं महत्त्व या विषयात बरंच बोलता येईल, पण मी वेळेचं भान ठेवून फार बोलत नाही. पण काही 2-3 गोष्टींचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे, एवढा करतो आणि माझं भाषण संपवतो. एक आपला वाटचाल, हा वाटचालचा जो अंक आहे तो आम्ही जास्तीत जास्त वाचनीय करण्याचा, प्रेक्षणीय करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. तर अशी एक संकल्पना आपल्या एका देवधर बंधूंनी दिलेली आहे. त्यांचं नावही त्यांनी सांगितलं, सांगू नका पण मी सांगणार आहे. दिनकर दत्तात्रय देवधर, म्हणजे प्रतिभाताई देवधर ज्या कीर्तनकार होत्या त्यांचे ते पती. ते त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरेच वेळा येत नाही, पण तरी ते आज मुद्दाम मुलुंडून आलेले आहेत. तर त्यांनी अशी संकल्पना मांडली की वाटचालसाठी आपण कुठला तरी विषय द्यावा आणि त्याच्यावर लेख मागवावे.
आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात केली की प्रेम आणि माया यात सगळ्यात श्रेष्ठ कोण. म्हणजे हा एकच विषय त्यांना जो सुचवतो त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यासाठी म्हणाले आपण लेख मागूया, म्हणजे येणारे लेख आपण आपल्या वाटचालीमध्ये छापू शकू आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतः बक्षिसं स्पॉन्सर केलेली आहेत. ते एक चांगली संकल्पना आहे. असं दरवेळच्या वाटचालीमध्ये आपण निरनिराळा विषय देऊया, त्याच्यावर लेख मागूया, म्हणजे आपला वाटचालचा जो अंक असतो नेहमीची माहिती असते पण तो आणखीन वाचनीय होईल आणि उपयुक्त सुद्धा होईल. दुसरं काय की सभासद आपल्यापैकी कुटुंबातल्या कोणीही व्यक्ती 18 वर्ष पूर्ण झाली की त्यांनी सभासद व्हावं अशी आमची इच्छा असते. त्याचा मुख्य हेतू असा आहे की 18 वर्ष पूर्ण झाल्यावर व्यक्ती एकतर शिक्षणात गुंतलेली असते किंवा उद्योग व्यवसायात होते, मग त्यांचा मागोवा घेणं आम्हाला सोपं जातं. कारण त्यांची जर माहिती आपल्यापर्यंत आली, सभासदाचा जो फॉर्म आहे त्यात पूर्ण माहिती आपण घेतो, तर त्यांचा मागोवा घेऊन त्यांचा रेकॉर्ड ठेवता येईल. आणि जसं आता सांगितलं सभासद सूची आहे किंवा इतर काही आपल्याकडे रेकॉर्ड्स असतात ते अपडेट करायला नक्की मदत होईल. तर आपल्या कुटुंबातली जी कोणी व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्या नावाचा सभासद फॉर्म आपण घेऊन जावा, म्हणजे फॉर्म घेऊन जावा आणि त्यांना सभासद करून द्यावं. त्याची खरं तर आजीव वर्गणी अतिशय नॉमिनल आहे, ₹300 फक्त. ती काही खूप मोठी नाही आहे, पण त्यांना सभासद करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं आहे की आनंद मेळावे. आज त्यांनी सांगितलं की आनंद मेळाव्यासाठी जे सभासद आपल्या संपर्कात येतात, ज्यांच्याशी आपला परिचय होतो, त्यांना देवधर मंडळाच्या निरनिराळ्या उपक्रमांची माहिती होते आणि नंतरच्या संमेलनात त्यांना यावंसं वाटतं. की आजच्या संमेलनात सुद्धा बाहेरगावून आलेली बरीच मंडळी आहेत, सांगली, सातारा, इंदोर, काल अमेरिकेहून सुद्धा तो एक आमचा म्हणजे माझा पुतणा सुद्धा तोही आला. तर अशी सभासद संख्या वाढवायची असेल आणि आपल्या देवधर मंडळाच्या योजना आणि सगळी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर आनंद मेळावे घेणं अतिशय आवश्यक आहे. आत्ताच एक ऑफर आलेली आहे. इंदोरचे जे ढमढेरे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की इंदोर, उज्जैन आणि त्या परिसरात बरेच देवधर असतात, तर त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आम्ही निश्चितपणे इंदोरला एक आनंद मेळावा पुढच्या 2-3 महिन्यात आयोजित करू. तर असे अनेक निरनिराळ्या ठिकाणी, एक तर आमचा विचार आहे की राजापूरसारख्या ठिकाणी सुद्धा एखादा आनंद मेळावा व्हायला हरकत नाही. म्हणजे तळ कोकणातले जे बरेचसे लोक अशा सभांना किंवा अशा सभांना येऊ शकत नाहीत. एक तर अंतर खूप असतं, खर्चही असतो, त्यामुळे ते येत नाही. तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि आपली माहिती द्यावी. तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आणि विनंती आहे. आपण बघतोय की आपल्या संमेलनाची उपस्थिती दिवसेंदिवस वाढते आणि ते अतिशय उत्साहवर्धक हे आहे, चिन्ह आहे. तसंच आपण पुढे ठेवूया. आपण जे निधी सुरू केलेले आहे त्यावेळी त्यात आपत्ती निवारण निधी म्हणून यावर्षी आपण खास निधी सुरू केला आणि त्याच्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः सांगली मिरज परिसरात जे पूरसदृश परिस्थिती होती, एक तर काही लोकांच्या घरात 8-8, 9-9 फूट पाणी होतं, म्हणजे पाण्याखाली गेलेले होते. त्यांना आपण मदत केली आणि अशा मदतीसाठी आम्ही कुठलाही अर्ज मागवत नाही. आम्ही त्यांची माहिती स्वतः करून घेतो आणि त्यांना मदत करतो. एक अतिशय हृदय असा एक अनुभव आम्हाला आला. एका महिलेला आम्ही जी मदत केली तर त्या बाईने फोन करून मला सांगितलं की माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा घरची परिस्थिती खूपशी चांगली नव्हती, म्हणून माझे आईवडील हुंडा वगैरे काही देऊ शकले नाही. पण या परिस्थितीत जेव्हा देवधर मंडळाने आर्थिक मदत केली तेव्हा माझ्या सासरचे यांनी खूप आभार मानले आणि सांगितलं की तुझ्या माहेरची माणसं अशा परिस्थितीत आपल्याला मदत करताय, हे खूप आनंददायी आहे. आणि असे जेव्हा अनुभव आम्ही ऐकतो तेव्हा खरंच समाधान वाटतं की आपण शेवटी देवधर दीक्षित डमडे सगळं एकत्र कशासाठी येतो, एकमेकांना अशा वेळी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. जसं त्यांनी सांगितलं की सगळे देवधर एकत्र यावे आणि सगळे कशासाठी, तर आपण सगळ्यांनी समर्थ व्हावं, श्रीमंत व्हावं याच्यासाठी. आता फार वेळ घेत नाही, मला वाटतं 2-4 मिनिटाचा वेळ संपलेला आहे, पण तरी सुद्धा नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक 2-3 ओळी. नवीन वर्ष नवीन संकल्प, नवीन वर्ष नवीन संकल्प, कर्तृत्वाला देऊ नवीन विकल्प. नववर्षातील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. नववर्षातील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
वृद्धाश्रम, अनाथाश्रम हे सगळे प्रश्न आम्ही आमच्या आशामुळे उभे केलेत. पण मला आज एवढं मोठं कुटुंब पाहिल्यानंतर असं वाटतंय की हे प्रश्न निदान आमच्या देवधर बंधू भगिनींना तरी प्रश्न पडू नयेत, कारण हे मोठं कुटुंब उभं राहिलं. नेहमीप्रमाणे कार्यक्रम खूप संख्येनं चांगल्या पार पडलेला आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार. एक लक्षात घ्या की हा कार्यक्रम खूप छान झाला आहे, तुम्हाला खरंच पटलं असेल तर तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या बंधूंना हे तुम्ही आवर्जून कळवा. तुम्हाला मी सांगतो की आमचे कार्यकारिणी आणि आमचे अध्यक्ष इतके कळकळीनं प्रयत्न चाललेले असतात. फक्त असं आहे की लोकांचा रिस्पॉन्स होणं तेवढंच गरजेचं आहे. तर ते आमच्या उत्साहाला प्रेरणा देणारा तुमचा हा प्रतिसाद आहे, म्हणून याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार. नाशिक, पुणे, सांगली, चिपळूण इकडून मंडळी सगळे आलेले आणि हा कार्यक्रम तुम्ही खरंच यशस्वी केला, त्याबद्दल तुमचे आभार. नेहमीप्रमाणे आभारातले महत्त्वाचे जे घटक आहेत की त्याच्यामध्ये कार्यक्रमा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दामोदर साऊंड सर्व्हिस यांनी खूप अगदी यथायोग्य पद्धतीनं कार्यक्रमाला खूप छान सुसूत्रता आणली आणि ध्वनी संयोजन खरंच मानलं पाहिजे की किती आवाज मोठा असावा आणि किती व्हायब्रेशन्स असावी अशी ह्या माणसाला खरंच चांगली जाण आहे. तर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करणारे प्रभाकर म्हात्रे यांचेही आभार. हा माणूस कालपासून आजपर्यंत 2 पायावरती उभा राहून काम करतोय सातत्यानं. तर निदान आपण जेवढं झाल्यानंतर प्रभाकर म्हात्रे जेवले की नाही हे कोणीतरी विचारावं असं मला वाटतं. तर छायाचित्रण करणारे आपल्यातलेच प्रशांत देवधर यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. खरं तर ह्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या फोटोग्राफरला अशी सांगायची गरजच नाही की माझ्याकडे पहा, कारण ह्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वच इतकं छान आहे की फोटो काढणाऱ्याकडे बघत बसावं. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचालन आणि ज्या पद्धतीनं आपलेच कार्यक्रम, मी आता वेगळी नावं घेत बसत नाहीत कारण खूप वेळ झालेला आहे, पण डोंबिवली, नाशिक, पुणे ह्यामधून आलेले आमचे सगळे सहकारी आणि कार्यकारिणी सभासद यांचे पुन्हा पुन्हा आभार माना असं माझ्या चुलत बहिणीनं जाताना सांगितलं की किती कार्यक्रम सुसूत्रतेनं करताय तुम्ही. तर माझ्यातर्फे ह्या सगळ्यांचे तुम्ही पुन्हा एकदा आभार माना, म्हणून मी ह्या कार्यकारिणीचे आणखी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यापाठीमागे सुगराज जेवणाची व्यवस्था करणं, ह्या संपूर्ण हॉलची रचना आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा ठेवणं, हे काम सुयोग मंगल कार्यालयाचे सगळे व्यवस्थापक आणि त्यांचे कर्मचारी यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. नेहमीप्रमाणेचे आभार झाले, पण त्याही पलीकडे मी काही आभार मानू इच्छितो की ह्या निमित्तानं आम्ही अनेक गौरवपत्र दिली, नामांकित, काही जणांना नामांकित केलं. जसं कुटुंबामध्ये एक प्रेरणादायी उत्तुंग व्यक्तिमत्व उभं करणं महत्त्वाचं असतं, तर ह्या लोकांनी हे 40 वर्ष, 35 वर्ष, 36 वर्ष निष्ठेनं केलेली कामं ही आमच्या समोर ह्यांच्या कर्तृत्वामुळे एक प्रेरणा म्हणून उभी ठाकलेली आहेत. त्यामुळे या सगळ्या मानांकितांचे मी शतशः वाकून नमस्कार करून आभार मानतो. की किती जणांचे आभार मानायचे की नावं घेतली तर सुरेशराव आणखी हे म्हणले. दुसरं की ब्राह्मणांनी आमच्या व्यवस्था स्वतंत्र उभ्या करायला हव्यात असं मी नेहमी म्हणतो. पण आज वसुंधराताईंचं व्याख्यान ऐकताना असं वाटलं की पुढच्या वर्षीचं संमेलन स्त्रियांसाठी 2 तास, तरुणांसाठी 2 तास, उद्योजकांसाठी 2 तास, करमणुकी, सांस्कृतिक कार्यक्रम 2 तास अशा विभागामध्ये केलं गेलं पाहिजे. कारण पूर्वीच्या ब्राह्मणांना सगळं शिक्षण हे शाळेपेक्षा घरातूनच होत होतं. आपली आजी, आई, मावशी, काका, वडील, आई आणि घरामध्ये काम करणारे नोकर चाकर ह्याच्यातून देखील आपली पुढची पिढी, जुनी पिढी शिकत गेली. तर अशा पद्धतीचं शिक्षण देणारी संस्था म्हणून हे देवधर मंडळ आपल्यासमोर उभं आहे. तर असाच प्रतिसाद आपल्या पुढच्या संमेलनाला, छोट्या छोट्या संमेलनाला आपण देत राहिलं पाहिजे. मला वाटतं ह्या निमित्तानं मी बहुतेकांचे सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. तरी देखील काही जणांचे थोडंसं लक्षात न आल्यामुळे राहिले असतील तर
प्रमुख पाहुणे ह्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाला आले, वेळात वेळ काढून, जरी रिटायर्ड असल्या तरी त्या कामातच आहेत. मला वाटतं ह्या व्यक्तींचं असं असतं ना की नोकरीमध्ये वेळ मिळत नाही, पण नोकरीनंतर आणखी कामं आणखीन वाढतात. तर त्यामुळे वेळात वेळ काढून त्या इथं आल्या, त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या अध्यक्षांचे आभार मानू नयेत, पण एक तुम्हाला सांगतो की एक कर्तव्य दक्ष एखादा लीडर जसा मिळावा, एखादा प्रामाणिक माणूस जसा आपल्याला एक अग्रणी मिळावा, असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि कार्यकारिणीचं विशेष मला कौतुक असं वाटतं की प्रत्येक वेळी मी बघितलं की आमच्या अध्यक्षासमोर समोरचा माणूस वागला पाहिजे. त्यामुळे आमच्या कार्यकारिणीचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी जो अध्यक्ष निवडला तो उंचीनं छोटा पण विचाराने मोठा. सगळ्यात शेवटी मला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे मला समीर म्हटला की काका तुम्ही एक अनाउन्समेंट करा. ती अनाउन्समेंट अशी होती की आमचं डोंबिवलीचं पहिलं संमेलन झालं, त्यानंतर 18 तरुण युवा मंडळी स्टेजवरती उभी होती आणि त्यांनी त्यावेळी अनाउन्समेंट अशी केली होती की येत्या 3ऱ्या महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्येच आम्ही देवधरांमधल्या व्यावसायिकांचं संमेलन डोंबिवलीमध्ये भरू आणि त्यानुसार ते तसं झालं. तर तसं आपण पुन्हा घेऊया का? तर समीरला मी म्हटलं की आजचं संमेलन हे नारी शक्ती, वुमन एम्पॉवरमेंट, आणि त्यामध्ये सायलीनं सांगितलं की आता 1 मार्चला सगळ्या उद्योजकांना मार्गदर्शन असं शिबिर होणार आहे. तर मला असं वाटतं की आम्ही पुरुषांसाठी स्वयंपाक कसा करावा असं शिबिर करायला पाहिजे. तर मला वाटतं की आभार प्रदर्शन झालेलं आहे. 2 सूचना मी सांगितल्या त्या लक्षात ठेवा आणि त्यानुसार वृद्धांना अग्रणी हे द्या, मार्ग द्या. आणखीन अनाहूतपणे किंवा काही लक्षात न आल्यामुळे काही जणांचे आभार मानायचे राहिले असतील तर त्याबद्दल क्षमा मागून हे आभार प्रदर्शनाचं काम संपवतो. सुखिया